संपली सवळच्या पाऱ्याला बाबा रे आता उगवायला जेवण आपलं सर्वजणी थोडं ब्रेका ताव राहिला आपला नेम सारला वाटवा लावला बघलेला कमळा बाबा देवाला खाली आला नागरबंद्या येत देवाला धरला हाताला आणि लागला होता देव हाताला बाबा रे आता करायला देव हाताला लागला करायला असणारा काशी बिरदेव सवळच्या पाऱ्याला वाटचाल करीत करीत त्या टायमाला लावता बाबा रे ढालगाव ब्रेका ढालगावाला निघून गेला देव ढालगाव पेटला जायचं कुठं तर पंचाळाच्या वाड्याला तर या पंचायतच्या दरवाजाच्या तोंडाला जो निघून आला ब्रेका तासायला कसा रामा हा मुलगा झाला म्हणजे दारात 1000 पटाण्याची माळ लावायची 1000 पटेकडे हा आणि मुलगी झाल्यावर निर्वासून घरात बसायचं काल बरोबर वाणा मारायचा कारण का मुलगी झाली या पण या मुलगीची किंमत आई बापाला आणि भावाला कधी कळते त्या मुलगीचं ज्यावेळी लग्न ठरतं अक्षता पडतात आणि ती मुलगी आईचा भावाचा निरोप ज्यावेळी घ्या येते त्यावेळी त्याला आपल्या मुलीची किंमत कळत असते म्हणून म्हणजे रत्नासारखी तुला जतन केली कारण एवढीच एवढी करायची आणि लोकांच्या सोद्याने करायची रत्नासारखी तुला जतन केली आणि लाडाची चिमणी हाल उडून गेली 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 पदर धरून तिची आई रडती पदर धरून आणि तुझ्या विनले की मला जग हे सुंदर 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 परडतो मंडपाला धरून बाप रडतो मंडपाला धरून माझ्या काळजाचा तुकडा मला चालला सोडून 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 भाऊ रडतो गळ्याला पडून तिचा भाऊ रडतो गळ्याला पडून आज कळपातली हरिणा आम्हाला चालली सोडून कळपातली हरिणा आम्हाला चालली सोडून आज कळपातली हरिणा आम्हाला चालली सोडून कळपातली हरिणा आम्हाला चालली सोडून ज्याची ती होती नेली होत्यानं ज्याची ती होती नेली होत्यानं मग रडण्याचं सांगावं काही कारण रडण्याचं सांगावं काही कारण वाशी गावात
देव माझा अवघड काल शहीर महादेव करतो कवळ. आपल्याला यात काय सांगायचं जगाला साऱ्या? जे आता कलियुगात जे घडत चालले ते काय घडू नये. कलियुगाचे घडतंय ते काय घडू नये. म्हणून म्हणले वाशी गावात देवा उघड खाल शहीर महादेव करतो कवळ. आणि खुशाल लावा लग्न नका जाऊ पळून, खुशाल लावा लग्न नका जाऊ पळून. असणारा देव काशिलिंग त्यावेळेला तर काशिलिंग देव निघून आला. ढालगाव बाबाई गावाला आला तासायला. सवळच्या पाऱ्याला काशिलिंग बिरदेव निघून गेला ढालगाव गावाला आणि जानव्या सुताराच्या वाड्याला. तर जाऊन दरवाजाच्या तोंडाला उभा बाबा आता राहायला आलेला देवाला जानवे सुतारा नेत्रानं ब्रेकात बघायला. आलेल्या देवाला जानव्या सुतारानं पाहिलं. जानव्या सुतार भावलावल्यागत झाला. गरीबाच्या घरला गंगा कशी लुटली त्या टायमाला. असं मना म्हणजे आला होता विचार बाबाड्या करायला. या असणाऱ्या जानव्या सुतारानं हात खाली मारली कोणाला तर आपल्या घरच्या घरतीला. आणि लाला होता गडकीला बाबाड्या आता बोलायला बाबारे घे आपल्या दाराला गंगा कशी काय लुटली ब्रेकात असायला. भरला तांब्या घे पंचारती पाजळ पंचारतीमध्ये ओवाळीचा घास मोठका त्यावेळेला. तर घाल आणि निघून ये बाबाड्या आपल्या दरवाजाच्या ब्रेकात तोंडाला. जानव्या सुताराच्या राणीनं जानव्यानं सांगितल्याप्रमाणे पंचारती पाजळली डाव्या उजव्या बाजूला टाकायसाठी त्यावेळेला. तर घास मुडका बाबाड्या आरतीमध्ये ठेवला ब्रेकात असायला. भरला तांब्या धरला हाताला आणि जानव्याची राणी मात्र त्यावेळेला. तर निघून आले दरवाजाच्या बाबाड्या आता तोंडाला एवढ्या देव तिथे दरवाजाच्या तोंडाला हो बाबाड्या तासायला. काशिलिंग देवाला देवाला गा या काशिलिंग देवाला देवाला गा. पाणी घातलं पायाला पायाला गा. पाणी लावलं डोळ्याला डोळ्याला गा. देवाच्या पायावरती पाणी घातलं
नेत्राला पाणी लावायला आणि बाबारे अंड्याला ओवाळणीचा घास फुटका दोन्ही बाजूला टाकला ब्रेका तासायला पंच्या आरतीनं देवाला ओवाळलं उजवा पाय टाकून त्यावेळेला तर हा जीवला लावता वाचा वाचा करायला जन्म स्वतःच्या घरामध्ये आला ब्रेका तासायला चंदनाचा पाठ दिला देवाला बसायला आणि जन्म्या सुतार या काशीलिंग देवाला आणि बाबा लागला होता ब्रेका ता बोलायला तेव्हा कशाच्या निमित्ताने या गरीबाच्या घरला गंगा लुटली एवढं म्हणण्याबरोबर त्यावेळेला तर हा काशीलिंग बिरापाला लावता बाबरे जानव्या सुताराला ब्रेका ता बोलायला बाबा रे जायचं आहे मला चिचणी सुरनगराला जोडीच्या माझ्या 2 बहिणी त्यावेळेला तर चित्र लिहून लागल्या ब्रेका ता रायाला त्यांनी रथातलं पाहिजे मला ब्रेका ता नायला म्हणून मला रथ बनवून पाहिजे द्यायला आणि मी सांगतोय का तुम्हाला म्हणला लावता ता बोलायला रथाचं नाव घेतल्या बरोबर जन्म्या सुतार बोलतो देवाला खुर्प्याला सुद्धा देवा मोठे घालता येत नाही मला आणि मी रथ कसा बनवणार त्यावेळेला म्हणून लावता जानव्या सुतार बाबरे देवा काशीलिंगाला ब्रेका ता बोलायला या काशीलिंग देवानं सांगितलं जानव्याला येऊ नको मी हाय तुझ्या पाठीला आणि बाबरे मी चिमेडवर भंडारा देतो तुझ्या ब्रेका ता हाताला दारामध्ये लाकडं होती भंडारा लाकडावरती टाकला सुरुवात कर कामाला गती येईल त्याला त्यावेळेला आणि बाबरे तयार होईल तुला असा लागला होता ताना देव ब्रेका ता बोलायला आनंदी आनंद झाला जन्म्या सुताराला देवाला लागला बोलायला 1 नाही 2 नाही शेकडो कामगार जमा करतो आणि रथ बनवतो त्यावेळेला असा लागला होता जानव्या सुतार बाबरे देवा काशीलिंगाला ब्रेका ता बोलायला रथ तयार झाला की निरोप देतो एवढं बोल ऐकलं आणि काशीलिंग देव त्यावेळेला तर जानव्या सुतारचा निरोप बाबरे आता घ्यायला आणि काशीलिंग मागे निघून आला त्या आरेवाडी बाबऱ्या तारानाला देव निघून आला रे वाडी राणाला जानव्या सुतारानं मात्र त्या टायमाला तर या देवानं सांगितलेल्या प्रमाणे बाबरे रथ पाहिजे आपल्याला तयार ब्रेका ता करायला म्हणून आसपासचं सगळं सुतार बोलवून घेतलं आणि रथ करायला सुरुवात केली त्यावेळेला आणि लाला होता रथ तयार ब्रेका ता व्हायला केलेल्या रथाला चंद्र सूर्य राघू महिना कृष्णा कोयना त्यावेळेला तर या रथावरती नक्षी आलं होतं बाबरे सर्व सुतार बाबऱ्या टाकायला असं आपलं असणारे कष्ट लावलं पणाला आणि असणाऱ्या जानव्याने देवाने सांगितल्याप्रमाणे तयार केला ब्रेका तासायला रथ तयार केला जानव्या सुतारानं त्यावेळेला तर आनंद झाला होता बाबऱ्या आता जीवाला बाबरे हा निरोप पाहिजे आपण ब्रेका देवाला ता घालायला जानव्या भगा सुताराने या जानव्या सुताराने काशीलिंग या देवाला काशीलिंग या देवाला निरोप लागला झाडायला निरोप लागला झाडायला अरे मारिया रानाला देवराच्या बनाला रथ तयार झाला या रथ येऊन देवावा रथ येऊन देवावा एवढा बघाया सांगावा देवाने त्या ऐकला या देवाने काशीलिंग या देवाने हाक मारली कुणाला थाळी मारली कुणाला जया बंधूला गोपाल त्या हारीला देव लागला बोलायला देव लागला सांगायला दिवस लागे तुझ्यावरी मज काहीच सुचना नुसत्या करतोय खाना खुणात मुलगी मामाची पटना मिस्टर मारतोय पुन्हा पुन्हा मुलगी मामाची पटना
चिलिंगाला झाला होता बाबा रे निरोप रेखा ताज्याईला जेव्हा रथ तयार झाला येऊन ह्या एवढं ऐकल्या बरोबर त्यावेळेला तर झाला होता लाव देव गोपाळ हरिला काही रेखा मारायला जोडीच्या मावस भावाला बनवून घेतला हरी गोपाळाला आणि काशिलिंग देव लागला बोलायला. अरे बाबा निघून जाय पाहिजे आपल्या ढालगावात गावाला चांगला सुतारानं त्या केला ब्रेका तासायला 4 वारू घे संगतीला जा वारूच्या पागला केलेला रथ त्यावेळेला तर पाहिजे आपल्याला ब्रेका तानायला एवढा ऐकल्या बरोबर हरी गोपाळानं त्या टायमाला तर या देवाचे बोल ऐकून आता घ्यायला लागला होता वाटचाल करायला निघून आला वारूच्या ब्रेका तापा गेला जाऊन वारूच्या पागला 4 वारू हरी गोपाळानं घेतलं संगतीला. हरी गोपाळा मात्र त्यावेळेला त्याला होता माघारी वाटचाल ब्रेका ता करायला गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा मोराळी येईल ग या गौरीच्या सणाला मला बाई माहेरी येईल गाडी घुंगराची घेऊन मोराळी येईल ग या गौरीच्या सणाला मला बाई माहेरी येईल ग. देवानं रथ कशासाठी गेला? बहिणीने आणायसाठी बहिणीस आणायसाठी. तसं पूर्वीच्या काळात गौरीच्या सणाला जर भाऊ बहिणीला आणायला निघाला तर डोंगराची बैलगाडी वडी भाकरीची मानाची शिदोरी घेऊन जायत असायचं वडी भाकरीची मानाची शिदोरी. पूर्वी वडी भाकरीचीच मानाची शिदोरी होती. आता शिदोरी काय देत्यात? आता लाडू काय खाजे काय बालुशे काय आणि या 2 वर्ष अलीकडे नवीन आले बघा काय मैसूर पाक चांगला असला तर वाट नाहीतर नेऊन टाक म्हैसूर पाक. असला मैसूर पाक आहे. पण पूर्वीच्या काळाचा नव्हता. 4 दिवसाच्या अंतरावर भाऊराया घोंगराची बैलगाडी घेऊन जात असताना हा सासरमध्ये असणारी बहीण आपल्या माहेराचं वर्णन करतो. ती काय म्हणते माहित आहे? माझ्या माहेरच्या वाटण लागतंय आंब्याचं बन. माझ्या येत्या वाटेला आंब्याचं पण आहे. पावरा येईल थोडी फार विश्रांती घेईल आणि मला गौरीच्या सणाला घेऊन जाईल. भाऊराया विसावा घेईल मला बाई माहेरी येईल. गाडी घुंगराची घेऊन माझा मोरारी येईल ग या गौरीच्या सणाला आणि मला बाई माहेरी नेईल ग. माझ्या माहेरच्या वाटण लागतंय फणसाचं बन. आंब्याचं पण फणसाचं पण नाही कोकणात आहे वाटतं. आपल्या भागावर त्या तिकडं राधानगरी रोडला भाऊराया विसावा घेईल आणि मला बाई माहेरी येईल. बालपणीच्या मैत्रिणी साऱ्या जमतील अंगणी. पूर्वी कसं असायचं माहित आहे का? हा गौरीच्या सणाला माघारणी आल्या की टिकटी जिम्मा पोगडीचे खेळ असायचं. झिमा पगडी. हा आणि आताच्या माघारणी गौरीच्या सणाला आल्या रिमोट माघारणीच्या हातात आणि माघारी टीव्हीच्या पुढ्यात. आई कुठे काय करते. आई घराच्या जेवण करते. पण या खेळामुळं
जुनी आठवण होईल आणि मला बाई माहेरी नेईल. एकमेकीचं सुख दुःख गोष्ट गोष्टी सर्व काय असेल ते बोलायला होत होत्या. एकमेकीची ओळख राहत होती. भेटी गाठी होत होत्या. त्या पद्धतीची नावं पूर्वीच्या काळात होती. आणू जनू तानू गोनू. यात ती जर एखादी माऊली म्हातारी झाली तिला आपण आणू काकू म्हणू, तानू काकू म्हणू, जनू काकू म्हणू. आता नाव काय ठेवत्यात? आता नाव ठेवत्यात काजल. मग ती म्हातारी झाली तर तिला काय म्हणायचं? काजू काकू म्हणायचं. काजू काकू म्हणायचं. ते आताच्या युगातली पद्धत. पण पूर्वीचा युद्ध फरक आणि आताच्या युगात फार फरक आहे बरं का. वाशी गावात उघड खाण शैर महादेव करतो कवण. कृपाबीर देवाची होईल आणि मला बाई माहेरी नेईल. गीत मितवा आगे आगे चले हम पीछे पीछे प्रीत मितवा. ढोलवाल्या दादा तुम्हा झाले तरी काय. शिरा मग जरा कमी खायचं. नटवाल्या दादा तुम्हाला झाले तरी काय. कशाने होऊन भात खाऊन तुम्हाला झोप आली आहे. पण अजून तरी चहाचा पत्ता नाही. अजून तरी चहाचा पत्ताच नाही. आपल्याला अजून दिलेल्या नाही म्हणजे ती चव कळेल काय. पण आपल्याला कसला चला काहीतरी सांगायला पाहिजे. कारण आल्याची पावडर त्यात घातली काय आणि वेल थोडा बारीक करून टाकलाय काय. चांगला कोल्हापुरी चहा पिणार आहे. कारण आम्ही सुद्धा रोज एका गावाला आम्ही सुद्धा लई लई चॅप्टर हाय. म्हणजे श्रीमंत शेतकरीच्या एकदा प्याल तर पुन्हा याल असा चहा लागतो ना आपल्याला. म्हणून म्हणले आम्ही सुद्धा रोज एका गावाला हाय आम्ही सुद्धा लई लई चॅप्टर हाय. आणि चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार नाही. चहा दिल्याशिवाय पुढं म्हणणार नाही. असं म्हणल्यावर निदान चॅट होती पुढे म्हणणार आहे. पण एक सूचना या असणाऱ्या हरी गोपाळानं ठेवलेला तर या गोपाळ हरी बाबाने वारूच्या बागेला आला ब्रेका तासायला. 4 वारू हरी गोपाळानं घेतलं संगतीला. हरी गोपाळानं ठेवलेला तर निघून आला होता बाबाने हरेवाडी ब्रेका तारानाला. या हरेवाडी रानाला निघून आला काशीलिंग देवाचा निरूप घेतला. उदबत्ती काळ्या डोळ्याचा नारळ कापूर ठेवलेला. तर संगतीला बाबाने आता घ्यायला आणि लागली होती वाटचाला ब्रेका ता करायला. असा असणारा हरी गोपाला वारू घेऊन वाटचाल करी तरी त्या टायमाला तर निघून आला होता बाबाने ढालगाव ब्रेका ता गावाला. त्याच्या निव्या सुताराच्या घर ब्रेका ता वाड्याला. सुताराच्या या वाड्याला सुताराच्या या वाड्याला दरवाजाच्या या तोंडाला बाहेरल्यावर बाजूला गेला या
रत्यावर गेला या एवढ्या भाऱ्या वेळाला एवढ्या भाऱ्या गताय मला त्या गोपानाला जलगा बघाया सुताराने नेतराने पाहिला नेतराने पाहिला मल्हारी रुसून देव काठी म्हणला तू गाण्यातला मल्हारी बाबा देव मल्हारी खंडोबा माझा मल्हारी रुसून चालला घोड्यावर बसून गेला बानूला नाहीला माणसा लग्नाचे असून कुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर असणारा जानवेला आलेल्या ह्या हरिगोपाळाला बघायला तर गोपाळ हरीला बाबरे जाणीला सुतारान नेत्रानं बघितला ब्रेका तासायला निघून आला बाहेरल्या बाजूला बाबारे हा बघत तयार झालाय त्यावेळेला होणार होता बाबरे गोपाळ हरीला ब्रेका ताला व्हायला अरे गोपाळानं देवानं सांगितल्याप्रमाणे रथाच्या भोवतीनं दही भाताचा चलूक मारला उदबत्ती लावली काळ्या डोळ्याचा नारळ त्यावेळेला तर लाले होते ब्रेका स्वतः ब्रेका ताफोळायला आणि असणार चार वारू त्या टायमाला अरे बाबा या गोपाळ हरी त्या रथाला सोडलं ब्रेका तासायला जानव्या सुताराला हरी गोपाळ लागला बोलायला या रथाचं दाम त्या टायमाला पाहिजे सर्व दिला ब्रेका तासायला त्यावेळी जानव्या म्हणतो काशिलिंग देव आहे आणि मी बघतो तू रथ घेऊन जायचं काम कर त्यावेळेला तर त्यावेळी बाबरे गोपाळ हरीने रथ बरोबर आता वाळूला जोडायला रथ मध्ये ब्रेका तासायला एवढ्या भाऱ्या या वेळ लागा एवढ्या भाऱ्या या टाईमाला गा हरी माझा गोपाळ गा रथामध्ये बस लागा सांगली जिल्ह्याला गा आटपाडी तालुका गा तालुक्याच्या या बाजूला गा चोपडे बघा या वस्तीला गा तिचे बघा या ग्रुप बिगा माझ्या देवाच्या वळवी लागा 101 या रुपया माझ्या मंडळावरती लगा मी आभार मान लागा ताप मारी गड्या ढोलाला बान रे जान ले रो ना जान रे सोडू नको तू ढोलाची झुल रे ताला सुरात माझ्याशी ढोल रे
असणारा हरी गोपाळा रथ त्यानं वारू जोडायला रथामध्ये बसायला अण्णा लावता वाचाल ब्रेका करायला असा असणारा हरी गोपाळा वाटचाल करीत करीत रथ घेऊन त्यावेळेला तर निघून आला होता बाबरे अरे गाडी ब्रेकाचा रानाला त्या हिवराच्या बनाला रथ आणून त्यानं सोडला काशिलिंग देवानं त्यावेळेला तर आणलेला रथ बाबरे देवानं नेत्रानं बघितला ब्रेका तासायला रथ देवाच्या मनाला आला देवाचे मन भरलं गेलं देवानं आपल्या जागेला घडण्या कमावला त्यावेळेला तर झाला होता बाबरे आता बोलवलं मी जाणार माझ्या बहिणीने ब्रेका आणायला शिवरे भोवती पाहिजे तयार बाई तू आता करायला असलेल्या रथाचं हळद कुंकू लावून पूजमान केलं आणि देवानं मात्र त्यावेळेला तर देव आला होता आपल्या रंगा ब्रेका थांबवलायला असणार वारू जोडलं रथामध्ये देव बसला वारूचं वागदोर देवाच्या हाताला त्यावेळेला आणि चितळे बसल्या ठेवल्या बाबरे रथाला जीव लाला होता रथ ब्रेका टाकायला निघून चालला निघून चालला आणि सुरला सुंदरगिरी गावाला. वाचाल करीत वाचाल करीत रथ घासोडला देवाला रथ घासोडला सोडल्याला रथ बघा सोडल्याला रथ गा गगनी धुरळा उडवीत निघून चालला निघून चालला मगाला लागला कुर्डुवाडी गावाला कोण हैरायाला कोण हैरायाला जानकर कुळीला सुरेश नावचा सुरेश नावचा माझ्या देवाचा गा देवायाच्या ववीला 101 रुपया लावला बोलाला पंधराच्या वतीनं मी आभार मानला. माझ्या सावलीला संभाळ करावा भल्या माझ्या डिंबाड्या थाप मारी बोला चमक चमक साडीवरी हिरवा रंग माडीवरी त्या राजे तळ्यावरी गुराई गुणगुती राजे तळ्यावरी गुराई गुणगुती राजे तळ्यावरी गुराई गुणगुती जग साखऱ्यावरी सूर्या चमकती असणारा काशिलिंग भगवंत त्यावेळेला तर भगवंताला होता बाबरे अरे वाणी रानाला ब्रेका थांबवलायला रथावरती बसला देवानं वागदोर धरला हाताला घेऊन येतो जाऊन माझ्या बहिणीला असा लागला होता बाबरे गोपाल हरीला ब्रेका थांबवलायला देवानं रथ सोडला गगनी धुरळा उडवीत त्यावेळेला तर रत्नाला होता बाबरे ताना भिजो ब्रेका टाकायला रथ देवाचा निघून चालला चिंचणी सुरनगराला मंदनगिरी गावाला जायचा कामाय वाच्या वाड्याला हाताना देवळ संकीला घ्यायला सुधुरताना देवाच्या ब्रेका संगतीला म्हणून असणारा देव गगनी धुरळा उडवीत देवाचा रथ निघून चालला एवढ्यात जाता जाता काशिलिंग देवाला त्यांना लावता बाबरे विचारा करायला सवळचा दिवस 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 गेला बघा बाळाला या उन्हाळ्याच्या ताराला ताराला अरे तो परताऱ्याला
वतीन वतीन आभार मी मानला सावलीला संभाळ भगता करावा बिव नवल्या माझ्या डिंबाड्या बिव डिंबाड्या थाप मारी ढोलाला बिव सुखी आहे मी माझ्या गावाला सांगणा देवा माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला असणारा देवाचा रथ त्यावेळेला तर लाला होता बाबा वाचाल ब्रेका करायला त्या असणाऱ्या काशीलिंग देवाला रामा जात्या वाटला 16चा दिवस गेला 12ला तर या उन्हाच्या ब्रेका करायला बोरे थोपारा ब्रेका तापाऱ्याला देवाचा रथ निघून आला कागवाड गावाला आणि थंड तळ्याला काशीलिंग देवानं त्यावेळेला तर विचार मनाचा केला बाबा आता असायला वारून थोडं पाणी पाहिजे आपण ब्रेका तारावायला उन्हाच्या काराला भर दोपार पाऱ्याला थोडीफार आपण विश्रांती पाहिजे घ्यायला म्हणून बाबरे कागवा तयार होता आता तुला वारून पाणी लावायला जेवण ब्रेका ताभरायला रथ सोडला देवानं वारू घेऊन गेला थंड तळ्याला पाणी लावलं वारूला गुडघ्या माझ्या पाण्याला आपण देऊ बारायाला तुला लावता ब्रेका ताभरायला काशीलिंग देवानं विचार केला मनाला वारू आणून बांधलं वारूसनी वैरण टाकली आणि लिंबाच्या सावलीला तर गाड बाबारे झालं बाबा सावत्रांची थोडीफार पाहिजे आपण ब्रेका घ्यायला म्हणून काशीलिंग देव विश्रांती लागला घ्यायला विसावा घेत्या जाग्याला लिंबाच्या झाडाखाली देवानं तर बाबारे तुझी विश्रांत लावता घ्यायला देवाला झोप ब्रेका ताला घ्यायला आपली गादी देवानं त्या ठिकाणी स्थापन केली हळूहळू सवयचा दिवस त्यावेळेला गेला होता बाबरे संध्याकाळ ब्रेका त्यावेळेला दिवस लागला घसरतीला तसा काशीलिंग देव उठला निघून जायचा बहिणीसनी आणायला बाबारे जेव्हा आता उठायला होता तुझा वारू लागला होता रथाला ब्रेका जोडायला काशीलिंग देवान देवान गा बाबू मला
देव रथामध्ये बसला देवाचा रथ त्यावेळेला तर रथला लावता बाबरे देव एका आता चालायला वाटचाल करीत करीत देव निघून चालला चिचणीश्वर नगराला रथ निघून कुठे यायला तर निघून आला होता गावा भैया रेखा बाजूला या कृष्णा नदीच्या काठाला देवाचा रथ निघून आला आणि एवढ्याचा अवधीला कामायो हात्या टायमाला नदी बाबऱ्याचा काटाला सासू या घरच्या सुनागा माया वगरच्या लिकीगा शिराच्या बघाया घागरी शिरागा मात्याला लावल्या आणि व बघाया नाहीला त्यांनी गुण बघावं आल्या आता बड्या बघाया वेळेला माझ्या देवाचा बघाया रत्ना चिखलात बघाया रुतला रथ चिखलात बघाया रुतला शिलिंग बघा देवान रथ गातीतून काढला प्याईला पोट्योगार वाईला त्यासाठी 5 मिनिटाची रेस्ट आहे कोण म्हणणार असेल तर काय अडचण नाही